अरुण पाटील नावाचा एक साधा शेतकरी, त्याच्यावर खोटा आरोप, पीडित जमीन जाण्याची वेळ, कोर्टात सगळं कागद त्यांच्या विरोधात होतं. घरात अश्रू, बाहेर बदनामी, सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पण त्या क्षणी एकच आधार, श्री स्वामी समर्थ यांचं नाव. हे अरुण पाटील यांच्या आयुष्यातील घडलेला स्वामींचा चमत्कार आहे. कृपया शेवटपर्यंत पाहावा. पहिली सुनावणी सुरू होती. पीडित जमिनीवर खोटा दावा झाला होता. कोर्टात तणाव होता, मनात भीती होती. मी शांतपणे श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं होतं. वडील अस्वस्थ झाले होते. वकील कागद तपासत होते. केस पुढे ढकललेले गेले होते. काय करावं काय नाही हे समजत नव्हतं. पहिल्यांदाच आमच्या आयुष्यामध्ये कोर्टाची पायरी चढली होती. गावात बदनामी सुरू झाली होती. लोक नकारात्मक बोलू लागले होते. गावोगाव, गल्ली गल्लीत फक्त आमची चर्चा वाढली होती. घरात तणाव वाढला होता. त्या रात्री श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोसमोर बसलं होतं. मनात खूप गोंधळ चालू होतं. मन माझं अस्वस्थ झालं होतं. पण त्यावेळी मन माझं शांत झालं होतं. आतून धीर मिळाला होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांच्या फोटो खाली लिहिलेलं वाक्य मला पुन्हा जागी केली होती. पुन्हा एक आशा निर्माण केलेले होते. जुने कागदपत्र शोधताना आजोबांची पेटी सापडली होती. त्यात त्यांची महत्वाची नोंदी मिळालेली होती. तीच आमच्यासाठी आधार होता. वकील म्हणाला, हेच मुख्य शस्त्र आहे. मनात स्वामींचे आभार मानले होते. योग्य वेळी योग्य पुरावा सापडला होता. विश्वास 100 पटीने वाढला होता. भीती थोडी कमी झालं होतं. कारण आपल्याकडं मुख्य शस्त्र आणि आजोबांची पेटी सापडलेली होती. साक्षीदार कोर्टात फिरला. सुरुवातीला तो विरोधात बोलला होता, पण प्रत्यक्षात सत्य बाहेर आलं होतं. त्यांनी दबावाची कबुली दिली होती. कोर्टात शांतता पसरली होती. मला स्वामींची कृपा जाणवली. विरोधक पूर्णपणे गोंधळलेले होता. आमचा आत्मविश्वास वाढलेला होता. आर्थिक ताण वाढत होतं. फी भरणं पण कठीण झालं होतं. लोकांकडनं उसणं पैसे घेतलं होतं. कोण लोक पुढे येत होते, कोण लोक आमची मदत करण्यास तयार झाले नव्हते. गावातील लोक छिटू करत होते. मनात चिंता होती. अचानक माझा मित्र जुना मदतीला आला होता. त्याने फी भरायला माझी मदत केली होतं. मी स्वामींच्या चरणी नमलो. योग्य वेळी योग्य आधार मिळाला होता. मित्राच्या रूपात मिळालेली फी मी भरली होती, कारण तोच माझ्यासाठी मोठा आधार होता. असो, विरोधकाने नवीन कागद दाखवले. त्यात मोठी चूक होती. तारीख जुळत नव्हती. वकिलाने ती प्रत्यक्षपणे पकडलेली होती. न्यायाधीशाने चौकशीला सांगितले होते. सत्य उघड होऊ लागलं होते. मनात श्रींचं नाव सुरू होतं. भीती थोडं काळ संपत झाल्यासारखं वाटलं होतं. सरकारी अहवाल आमच्या बाजूने आला. नोंदी स्पष्ट राहिले होते. विरोधक तडजोड मागे लागले होते. पण आम्ही सत्यावर ठाम राहिलं होतं. स्वामींचं नाव घेतलं होतं. अंतिम युक्तिवाद ठरला. निर्णय जवळ आला होता. तसं मन कासावीस झालं होतं. निर्णय काय होईल, पण मन मात्र शांत झालेला होता. काही दिवसानंतर निर्णयाचा दिवस उजरला होता. कोर्टात खूप तणाव होता. न्यायाधीशाने निकाल वाचला. खोटी कागदपत्र फेटाळलेली गेली होती. जमीन आमच्या नावावर कायम राहिली होती. डोळ्यात माझ्या आणि वडिलांच्या अश्रू आलेले होते. स्वामींचे मी मनापासून आभारी मानले होते, कारण सत्य हे जिंकलेले होते. कितीही खोटं केलं तरी सत्य जिंकणार होतं. गावात वातावरण बदललेले होतं. जे आधी चिटू किंवा टीका करत होते, ते सर्व काही शांत झाले होते. घरात समाधान आलेलं होतं. आईने स्वामींची आरती करायला सांगितले होते. वडील निर्धास्त झालेलं होतं. आम्ही जमिनावर माथा टेकवली. संघर्ष येथे संपलेला होता आणि विश्वास सत्याने जिंकलेला होता. त्याच्या निकालानंतर जमिनीची मोडणी झाली होती. सरकारी अधिकारी स्वतः आले. सीमा स्पष्ट आखली गेली होती. विरोधक शांत उभा होते. मी मनात स्वामींचे नाव घेतले होते. भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. आत्मविश्वास 100 पटीने वाढला होता. घरात दिलासा परतला होता. जमिनीवर पुन्हा नांगर फिरवला. पहिली पेरणी केली. आईने माती कपाळी लावली होती. स्वामींचे स्मरण केले. पाऊस योग्य वेळी आला होता. पीकही उगवू लागलं होतं. मन कृतज्ञ झालं होतं.
संघर्षाचे रूपांतर आशेत झाले होतं. शेत हिरवगार झालं होतं. वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. गावात चर्चा बदललेली होती. लोक सत्य मान्य करू लागले होते. मीही नम्र राहिलं होतं. मनात अहंकार नव्हता, फक्त स्वामींची कृपा जाणवत राहिली होती. शांती, आनंद लाभलं होतं. शेतातून पहिलं उत्पन्न हातात आलं होतं. कर्जाचा हप्ता भरला होता. घरावरील ताण कमी झालं होतं. आईने आरती केली होती. काळजी करू नको हे वाक्य आठवलं होतं. तेच तर खरं ठरलेलं होतं. धैर्याचं फळ मिळालेलं होतं. श्रद्धा अजूनही दूर झाली होती. जुनी कागदपत्र नीट जतन केले होते. प्रत्येक नोंद व्यवस्थित ठेवायला शिकलेलं होतं. अनुभवाने शहाणपणा खूप दिला होता. इतरांचे सल्ला देऊ लागलं होतं. वादाऐवजी कायदेशीर मार्ग सांगितला. लोक ऐकू लागले. विश्वासाने वाढू लागले होतं. जीवन स्थिर झालं होतं. शेतीत नवनवीन प्रयोग केला होता. उत्पन्न वाढलं होतं. आर्थिक स्थैर्य आलं होतं. घरात शांतता आली होती. रात्री निर्धास्त झोप लागली होती. मनात नामजप सुरू होतं. संघर्ष दूर गेला. विश्वास मजबूत राहिला होता. ज्यांनी मला विरोध केला होता ते आता भेटायला आले. त्यांनी माफी मागितली. मनात कटुता ठेवली नाही. स्वामींची शिकवण आठवली. क्षमा केली. संबंध सुधारले. गावात शांतता वाढली होती. मन हलकं झालं होतं. माझ्या बारक्या भावाला कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. कारण तो BSc अग्री शिकत होता. जमिनाच्या उत्पन्नातून त्याची फी भरली. त्याच्या डोळ्यातील स्वप्न होती. आमचा संघर्ष त्याला प्रेरणा देत होती. घरात आशा वाढली होती. भविष्य उजळ वाटत होतं. स्वामींचे आभार जितके मानाव तितके कमी होतं. एक नवीन दिशा मिळालेली होती. घरात दुरुस्ती सुरू झाली होती. जुनं घर होतं. जुनी भिंती होती. भिंती मजबूत केली होती. सर्वांनी मिळून काम केलं होतं. एकता जाणवली होती. संघर्षातून जोडून ठेवलं होतं. विश्वास अजूनही वाढला होता एकांमध्ये. आनंद स्थिर झाला होता. मी मनातून कृतज्ञता व्यक्त करत होतो. गावच्या सभेत उदाहरण दिलं गेलं होतं. सत्यासाठी उभं राहण्याचं कौतुक झालं. गावातील तरुण प्रेरित झाले होते. कायदा समजून घेऊ लागले होते. आमचा अनुभव मार्गदर्शक ठरला होता. आदर वाढले होते. नम्रता जपली होती. मन समाधान झाले होते. अहंकार अजिबात झाला नव्हता. शेतीत सातत्यता ठेवली होती. नियमित मेहनत घेतली. उत्पन्न स्थिर झालं होतं. कर्ज पूर्णपणे फेडलं होतं. घरावरचा भार गेला होता. वडील निर्धास्त झाले होती. आई आनंद झाली होती. घरात पुन्हा एकदा शांतता पसरलेली होती. जमिनाचे छोटे तळ बांधलं होतं. पाण्याची कायमची सोय झाली होती. उत्पादन वाढलं होतं. भविष्य सुरक्षित वाटू लागलं होतं. योजना नवीन नवीन आखली होती. बचताची सवय वाढली होती. बँकेत RD, FD इतर सोयीसुविधा कळू लागल्या होत्या. मनात समाधान होतं. संघर्षाचं माझं सोनं झालं होतं. भूतकाळ आठवला. कोर्टाचे दिवस आठवले. अपमान आठवला. पण त्यातून शिकलेला धडा मोठा होता. धैर्य गमवलं नाही. नाम सोडलेलं नाही. म्हणूनच विजय मिळाला आहे. विश्वास अढळ झाला होता. गावात संवाद वाढला होता. वाद पहिला होते तिथे वाद आता कमी झाले होते. लोक आता जागरूक झाले होते. पहिला कागदपत्र तपासू लागत होते. आमचा अनुभव लोकांना उपयोग पडला होता. समाज मजबूत झालं होतं. आदर टिकून राहिला होता. शांतता प्रस्थापित झालेली होता. शेतीत भरघोस पीक आलं होतं. बाजारभाव पण चांगला मिळालेलं होतं. उत्पन्न अजून वाढलेलं होतं. घर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं होतं. भीती आता उरलेलीच नव्हतं. भविष्य स्पष्ट दिसू लागलं होतं. मन उत्साही झालं होतं. श्रद्धा कायम राहिली होती. स्वामींच्या चरणी रोज मी नामजप आणि डोके टेकवत होतं. जमिनीवर उभा राहून विचार केला की फक्त माती नव्हती, ही आमची ओळख होती. हे आमचे मायबाप होती. ती वाचवली गेली होती. स्वाभिमान टिकला होता. कुटुंब वाचलं होतं. विश्वास जपला गेला होता. मन मात्र भरून आलेलं होतं. नवीन योजना आखल्या. उत्पन्न वाढवण्याचे अजून मार्ग शोधत होतं. त्यात माझा भाऊही BSc अग्री करून नवनवीन मार्ग शोधत होता. तरुणांना काम दिलं. रोजगार वाढवलं. सहकार्य वाढवलं. समृद्धीचा
मार्ग तयार झालं होतं. संघर्ष प्रेरणा ठरली होती. सकारात्मकता वाढली होती. जीवन उजळत चाललं होतं. विरोधक पूर्णपणे शांत झाले होते. कोणताही नवीन वाद झाला नाही. कायदेशीर कागद भक्कम होते. आजोबांची ती पेटी अजूनही मला आठवते. विश्वास परत मिळाला. मन स्थिर झालं. भीती कायमची पूर्णपणे संपली गेली होती. शांत झोप लागत होती. घरात आनंदी वातावरण होते, पण उत्साह मोठ्या मोठ्याने साजरे झाले होते. यंदा काळजी नव्हती, फक्त आनंद होता. जमिनीवर दिवे लावले होते. ही भावना होती. संघर्षाची आठवण बनला. विश्वास 100 पटीने बळकट झाला होता. तरुणाने विचारले, भीती वाटली का नाही तुम्हाला? मी म्हणालो, वाटली होती, पण स्वामींचे नाव थांबवलं नाही. धैर्य सोडलं नाही. सत्यावर विश्वास ठेवला. त्याचाच विजय कारण ठरला. श्रद्धा टिकलेली होते. अनुभवाने नम्रता शिकवली. अहंकार टळला. प्रत्येक यश स्वामींना अर्पण केले होते. कुटुंब एकत्र ठेवलं. विश्वास जपला. मन शांत ठेवलं. जीवन संतुलित झालं होतं. जमिनीवर नवीन पीक घेतलं होतं. यश मिळत होतं. बचत वाढली होती. मन अजूनही समाधान झालेले होते. गावात वाद मिटवण्यासाठी सतत आम्हाला बोलवलं जाऊ होतं. अनुभवाचा सल्ला, कायदेशीर मार्ग सुचवला. लोकांनी मान्य केले. आर्थिक कर्ज संपलेलं होतं. घर सक्षम झाले होते. भविष्यासाठी अजून एक नियोजन झालं होतं. आता धैर्य कायम राहिला होता. कोर्टाची इमारत पुन्हा दिसली. पहिला दिवसाची भीती आठवली. आज तिथे शांतपणे उभा राहिलो. मनात कृतज्ञता होती. संघर्षाने शिकवलेले होते. सत्य जिंकलं. विश्वास आला होता. श्रद्धा पूर्णपणे अजून वाढलेली होती. वडिलांनी हसत सांगितले, विश्वास ठेवला म्हणून वाचलो. आईने मान डोलावली. घरात समाधान होतं. स्वामींचे नाव पुन्हा एकदा घुमत होतं. कुटुंब सुरक्षित होतं. भूतकाळ मागे पडला होता. जखमा भरून आलेल्या होत्या. मन पूर्ण शांत झाले होतं. जमीन सुरक्षित राहिली होती. कुटुंब मजबूत झालं होतं. विश्वास अढळ झाला होता. स्वामींची कृपा जाणवलेली होती. जीवन समृद्धी झाले होते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष चालू असेल तर धीर ठेवा, श्रद्धा ठेवा. अशा सत्य आणि स्वामींच्या अनुभवासाठी पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावरही सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.